मुंबईतील घाटकोपरच्या गौसिया चाळ या परिसरात दरड कोसळली आहे आणि डोंगराचा काही भाग खचून 2 ते 3 घरांवर हा भाग आलेला आहे। ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची माहिती मिळते। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि एनडीआरएफचं पथक त्वरित घटनास्थळी दाखल झालं। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। तिथली ही दृश्य आपण पाहू शकतो। घाटकोपरमधली ही दृश्य आहे। अचानक या ठिकाणी दरड कोसळली आहे। तर या दरडीखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। आपण पाहतोय कालपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोर धरलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर या घटना घडताना पाहायला मिळत आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मयूर, साधारण ही घटना किती वाजता घडली? त्यावेळेला त्या ठिकाणी कोणी उपस्थित होतं का आणि कुठली जीवितहानी किंवा कुणी जखमी झाल्याची अधिकृत माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये कालपासून पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। मुंबईच्या घाटकोपर विभागात अशोकनगर आहे, त्या अशोकनगर विभागात गोसिया चाळ म्हणून आहे, डोंगराळ विभागात आहे। तिथे काल दरड कोसळून तिथे आज रात्री सकाळीच्या सुमारास 3 ते 4च्या सुमारास एक डोंगराचा एक भाग कोसळलेला आहे। त्याच्याखाली यादव कुटुंब असेल किंवा शेख कुटुंब असेल, त्यांचे सध्याचं कुटुंब आहे ते त्या ठिकाणी फसलेलं गेलं आहे। साधारण 5 ते 6 जण अडकल्याची माहिती आता भेटत आहे। जेव्हा दरड कोसळली तेव्हा त्या ठिकाणी मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ ही आता सध्या दाखल झालेली आपल्याला माहिती आहे ती मिळत आहे। सध्या आता ते 6 जण अडकले आहेत, त्यांना आता काढण्याचे जे काम आहे ते सध्या मोठ्या क्षती आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मयूर, हा भला मोठा डोंगर दिसतोय, आजूबाजूला घरं देखील दिसत आहे, हा रहिवासी भाग आहे आणि प्रशासनाने यासाठी कुठली आधी काळजी घेतली होती का? त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच पाहायला गेलं तर तो गोसिया चाळचा जो भाग आहे तो पूर्णपणे अर्धा भाग तो पूर्ण डोंगरावर तो बसलेला भाग आहे। त्या साईडला पाहायला गेलं तर आजूबाजूला पूर्ण डोंगराळ वस्ती आहे। काही वर्षापूर्वी देखील त्या ठिकाणी एक दरड आहे ती कोसळली होती। मात्र आता काही नंतर आता पाहायला गेलं तर कालपासून पाऊस आहे तो संततधार कोसळत असल्यामुळे हा जो भाग आहे तो पुन्हा कोसळलेला आहे। पाहायला गेलं तर त्या विभागात प्रत्येकाला नोटीस देखील दिली जाते। या डोंगराळ भागात मुंबईच्या उपनगरमध्ये काही लयसे डोंगराळ भाग आहे, त्या ठिकाणी पालिका नोटीस सतत बजावत असते। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच मयूर, तुम्ही आमच्या सोबत असेच थांबा।